ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे, म्हणजे ज्यांचा मूल्यांक 1 आहे, त्यांच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. 2026 जानेवारी आणि फेब्रुवारी 2 मंथची एनर्जीज आपण चेक करूया की तुमच्यासाठी कशा राहणार आहेत. हेल्थसाठी, तुमच्या रिलेशनसाठी, तुमच्या जॉब, तुम्ही बिझनेस जिथं करता तिथं पण त्याविषयी पण आपण चेक करूया. फायनान्शियली कशा असणार आहात आणि करंट एनर्जीज त्या 2 महिन्यांमध्ये तुमचे कसे असणार आहे आपण चेक करूया. 1, 10, 19 आणि 28 ज्यांचीही जन्मतारीख आहे, म्हणजे ज्यांचा मूल्यांक 1 आहे, त्यांच्यासाठी करंट एनर्जीज काय येतात आहे आपण चेक करूया. करंट एनर्जीज तुमच्यासाठी काय आहेत त्या मंथमध्ये. ओके, 6 ऑफ वॉन्ड्स, ओके, एस ऑफ पेंटिकल्स. खूप छान एनर्जीजमध्ये असणार आहे. 1, 19, 1, 10, 19 आणि 28 ज्यांची जन्मतारीख आहे ना, त्यांच्यासाठी मला वाटतं तुमचा कर्मा सायकल कंप्लीट होतं या. तुम्ही ज्या कर्माच्या सायकलमध्ये अडकलाय ना, मला असं वाटतं 2 महिने जे आहेत ना, जानेवारी आणि फेब्रुवारी, ते तुमचे कंप्लीट होतात आहे. जे कर्मा सायकलमध्ये तुम्ही अडकत होतात ना, ते एनर्जीजमधून आता तुम्ही चांगल्या एनर्जीजमध्ये, पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येत आहे. ओके, आणि मला असं वाटतं की तुम्ही इतकं छान फील करणार आहात ना त्या 2 महिन्यांमध्ये. खूप ग्रोथ होणार आहे. सगळ्या गोष्टी ना डिवाइन युनिवर्स तुमच्याकडे स्वतः घेऊन येणार आहे. इतकी छान एनर्जीज आहेत. पूर्ण ब्लेसिंग आहे तुम्हाला युनिवर्सची. ज्याही इष्टदेवतेंना तुम्ही मानता, अगदी श्री स्वामी समर्थांना जरी तुम्ही मानत असेल तर त्यांची पूर्णपणे तुम्हाला काय म्हणूया ब्लेसिंग आहे. तुमचं पूर्णपणे संरक्षण आहे त्यांचं तुमच्यासाठी. ओके, मला पूर्णपणे तुम्ही पॅशनेबल वाटताय, सक्सेस वाटताय. जेही काय करता येईल ते पूर्णपणे तुम्ही एनर्जीजमध्ये करणार आहात. खूप छान आहे ते कार्ड. आपण चेक करूया की येणाऱ्या त्या 2 महिन्यांमध्ये तुमचं रिलेशन कसं असणार आहे. ओके, तुमचं रिलेशन कसं असणार आहे हे कार्ड आलंय तर आपण घेऊया नक्की. तुमचं रिलेशन कसं असणार आहे. 1, 10, 19 आणि 28 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं रिलेशन कसं असणार आहे. ओके, ओके, आपण 4 कार्ड घेऊया म्हणजे आपल्याला एनर्जी चेक करायला सगळे मॅसेज पण आपल्याला व्यवस्थित मला वाटते मिळतील. एक कार्ड आपण घेऊया फक्त, 1 मोर कार्ड. ओके, ओके, रिलेशनशिपसाठी आपण बघतोय. तर रिलेशनशिपमध्ये बॅलन्स होतोय, पण थोडासा इगो बाजूला ठेवा. जो इगो असेल तुमच्याकडं तर त्या इगोमध्ये जर राहत असाल तुम्ही, तुमच्या पार्टनरविषयीचे काही फिलिंग असतील तर थोडासा इगो तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे. बॅलन्स खूप छान करताय. इमोशनल लेवलवरचा जो बॅलन्स पाहिजे ना तो असं मला वाटतंय खूप छान करताय. अडकू नका त्याच गोष्टींमध्ये. ओके, इमोशनल लेवलमध्ये बॅलन्स आलाय. लास्टचं कार्ड आलंय म्हणजे तिथं जर तुम्ही अडकत असाल ना तर इमोशनल लेवलवर व्यवस्थित बॅलन्स करताय. अजिबात त्याच्याबद्दलचा काही प्रश्न नाही. 2 महिने तर खूप छान असणार आहेत. काही जण मूव्ह ऑन करण्याची शक्यता आहे. ओके, किंवा म्हणतो ना सेपरेट राहण्याची शक्यता आहे आपल्या पार्टनरसोबत. ओके, अशी पण एनर्जी मला इथं दिसत्या. चेंज येतोय तुमच्या रिलेशनमध्ये, किंवा मला असं वाटतंय ओव्हरऑल तुमचं रिलेशन ना एका पॉईंटवर येऊन ह्या स्टेपवर थांबू शकतं. ओके, मूव्ह ऑन करण्याची शक्यता आहे. एक तर तुम्ही किंवा तुमचा पार्टनर पण असू शकतं या एनर्जीजमध्ये. आपण या कार्डवर पण चेक करूया. ओके, पास्टमधून मला असं वाटतंय की येत्या 2 महिन्यामध्ये तुमच्याकडे तरी कोणतरी येणार आहे, किंवा पास्टमध्ये अशा काही मेमरीज आहे तो पार्टनर. ओके, तो पार्टनर तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. राईट, किंवा मला असं वाटतं की तो पार्टनर तुमच्या लाईफमध्ये यावं म्हणून तुमचे खूप प्रयत्न असणार आहेत तुमच्या पार्टनरसाठी. असं पण असू शकतं मेसेज. मेमरीचं कार्ड आहे, पास्टचं कार्ड आहे, पास्टच्या मेमरीजसाठी कार्ड आहे. याच्यातून फक्त आपण 2 कार्ड्स घेऊया. लव्ह मेसेज आहे त्याच्यासाठी, रिलेशनशिपसाठी तुमचा मेसेज आहे. आपण चेक करूया की काय मेसेज येतो तुमच्यासाठी. ओके, ट्रान्सफॉर्मेशन. ओके, काही गोष्टी तुम्हाला क्लिअर बोलल्या पाहिजे तुमच्या रिलेशनमध्ये. म्हणजे तो एक पारदर्शकता तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, हा फक्त चेंज तुमच्यामध्ये थोडासा करा. इगो थोडासा आता बाजूला ठेवा आणि जितकं होईल तेवढं स्ट्रॉंग तुमचं रिलेशन ठेवा. हे होतं रिलेशनसाठी. आपण चेक करूया की तुमची हेल्थ कशी राहील. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे, म्हणजे ज्यांचा मूल्यांक 1 आहे, त्यांची हेल्थ कशी राहील जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये. त्यांचं हेल्थ कशी राहील, त्यांची हेल्थ कशी असेल, हेल्थ कशी राहील त्यांची.
ओके, थोडंसं कन्फ्यूजमध्ये राहणार, थोडंसं अगदी म्हणतो ना की एक 80% मधलं 20% फक्त कन्फ्युजनमध्ये राहणार. पण असं मला वाटतं की जे काही तुमचा हेल्थविषयी काय प्रॉब्लेम असेल ना तो सॉर्ट आउट होताना दिसते. तुम्ही हॅप्पी असणार आहे पूर्ण त्या 2 मंथमध्ये ना. तुम्ही छान हॅप्पी मला दिसताय. म्हणजे हेल्थविषयीचे काही प्रॉब्लेम असतील ना ते सगळे असं मला वाटतं की मला वाटतं रिकव्हरी होईल तुमची. म्हणजे तुम्ही काय मेडिसिन वगैरे जर घेत असाल, औषधं वगैरे जर तुमची काही चालू असतील तर किंवा अन्यही कोणत्या गोष्टींसाठी, तर मला वाटतं हेल्थ बाकी ओव्हरऑल बघायला गेलं तर हेल्थ चांगले. अजून 2 कार्ड आपल्याला यायचे, त्याच्यावर आपण आणखी मेसेज चेक करूया की काय येतं तुमच्यासाठी मेसेज. हेल्थ कशी राहणार आहे? 1, 10 छान राहणार आहे. ओके, चांगली राहणार आहे, बॅलन्समध्ये करणार आहे गोष्टी. कुठंही तुम्हाला म्हणजे म्हणतो ना इमोशनल लेवलवर तुम्ही व्यवस्थित आणि मेंटली राहिलात ना डोक्याने, तर सगळे हेल्थ व्यवस्थित राहणार, काही हे नाही आहे. ओके, किंग ऑफ वॉन्ड्स, बरोबर. हेल्थ छान राहणार आहे तुमची. थोडासा इगो थोडासा अजून पण ह्याच्यामध्ये दिसतोय. हेल्थ वाईज बघायला गेलात तर 2 महिने छान जाणार आहेत तुमच्यासाठी. तुम्ही जर बिझनेस करत असाल किंवा अगदी जॉब सरी करत असाल तर त्याच्यासाठी येणारे 2 महिने तुमच्यासाठी कसे असणार आहेत आपण बघूया. 1, 10, 19 आणि 28 ज्यांची जन्मतारीख आहे, म्हणजे ज्यांचा मूल्यांक 1 आहे, त्यांच्यासाठी जॉब किंवा बिझनेसमध्ये काय एनर्जीज येतात आहे. जॉब आणि बिझनेसमध्ये काय एनर्जीज येतात आहे. जॉब आणि बिझनेसमध्ये काय एनर्जीज येतात आहे. आपले सगळे व्हिडिओ बघत चला. मी जेवढं शॉर्टमध्ये होतं आहे, कारण आता सगळे लोक बिझी असतात प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये, तर तरी पण मी जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करते तुमच्यासाठी. पण लॉंगमध्ये असू दे शॉर्टमध्ये सगळे कुठंही स्किप करू नका. तुमच्यासाठी एवढं छान मी मेसेज देते, ते सगळे व्यवस्थित बघा. ओके, आपण आता जॉब आणि ह्याच्यासाठी बघितलं आहे. तुमचा बिझनेस असेल त्याच्यासाठी आपण चेक करतोय. एक कार्ड आपल्याला हवं आहे, आपण बघूया काय एनर्जीज आहेत त्याच्यामध्ये. ओके, पेज ऑफ वॉन्ड्स. बॅलन्स बऱ्यापैकी असणार आहे. असं नाही आहे की खूप जास्त बिझनेस तुमचा तिथं ग्रो होणार आहे, किंवा असं नाही आहे की खूप जास्त जॉबमध्ये तुम्हाला काही गोष्टी हे होणार आहेत. बॅलन्समध्ये यावं लागणार आहे. बॅलन्स हा सगळ्या गोष्टी म्हणजे जिथं काम करताय, जिथं बिझनेस करताय, ओव्हरऑल इमोशनल लेवलवर पण तुम्हाला बॅलन्स खूप करावा लागणार आहे. ओके, पेज ऑफ कप्स, इमोशनल लेवलवर डिस्टर्ब व्हायचं नाही अजिबात. काही प्रॉब्लेम जर तुमच्या जॉबमध्ये बिझनेसमध्ये आलं तर ते 2 महिने थोडेसे 50% धरा तुमच्या जॉब आणि बिझनेससाठी. ओके, मला असं वाटतं की तुमची रिकव्हरी होत्या, अवेगनिंग होतं तुमची. ओके, मला असं वाटतं की एक जागा निर्माण करता तुमच्या लाईफमध्ये. तुमचा एक पर्पज तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, यासाठी जे पॅशनेबल तुम्ही आहात ना त्यासाठी एक जागा निर्माण करताय. त्यासाठी न्यू आयडिया तुम्ही तयार करताय. डेफिनेटली मला असं दिसतंय. ओके, थोडंसं कोणी जॉब वगैरे करत असेल किंवा बिझनेसमध्ये कुठं उतार चढाव झाला तर हार्ड लेवलवर किंवा आजूबाजूच्या लोकांमुळे थोडंसं डिस्टर्ब वगैरे होऊ पण शकता. हार्टब्रेकचं कार्ड इथं आलेलं आहे, 3 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलेलं आहे. तर थोडंसं हार्टब्रेक होऊ शकतो, थोडासा एखाद्या वेळ अशा लोकांकडून थोडंसं तुम्हाला येऊ शकतं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके, आपण 2 मंथची एनर्जीज काढलेलं आहे. सगळे दिवस ऊन सावलीप्रमाणे असतात, त्याच्यामुळं मी त्यासाठी लॉंगमधले कार्ड चेक केलं नाही आणि करत पण नाही, कारण पूर्ण वर्ष आपल्यासाठी 2026 पडलेलं आहे. कसे येणार आहेत 2-2 महिन्याची एनर्जीज हे त्यासाठी मी चेक केलेलं आहे. ओके, क्वीन ऑफ कप्स, एनर्जीज थोड्याशा तुमच्या जॉबसाठी आणि तुमच्या बिझनेससाठी. जर तुम्ही जिथं पण असेल ना तर तिथं लोकांच्या बोलण्यामुळे अजिबात नाराज राहू नका. ओरा तुमचं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचं फायनान्शियली कसं असेल आपण चेक करूया. फायनान्शियली तुम्ही कसे आहात, काय ग्रोथ होणार आहे का तुमच्यासाठी आपण चेक करूया. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 म्हणजे ज्यांचा मूल्यांक 1 आहे त्यांच्यासाठी काय एनर्जीज आहेत, फायनान्शियली कसे आहेत. फायनान्शियली जानेवारी आणि फेब्रुवारी महिना फायनान्शियली या मूल्यांकनासाठी कसा राहणार आहे. 1 मूल्यांकनासाठी. ओके, द मून. ओके, पहिलंच कार्ड मून चाललंय. ओके, बघूया आणखीन चेक करूया आपण फायनान्शियली कसं असणार आहे 2 महिने तुमच्यासाठी.
फायनान्शियली कोणत्या गोष्टी, पेंटिकल्स, पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे आपल्याला. पेंटिकल्स आहे म्हणजे टेन्शन नाही आहे फायनान्शियली. ऑब्विसली तुम्ही एक कार्ड आपण चेक करूया. ओके, 2 कार्ड्स आलेले आपल्याला. 10 ऑफ पेंटिकल्स. मला वाटते फायनान्शियली ना तुमची, फायनान्शियली सांगता जेही काही पैशा संदर्भातल्या गोष्टी आहेत ना ते चांगले मला येताना तुमच्याकडे दिसते. हॅप्पी फॅमिली पण दिसते आणि वेल्थ, सक्सेस, फॅमिलीसोबत सेलिब्रेशन खूप छान आहेत. टेरो कार्ड रीडिंगमधलं, रायडरमधलं बेस्ट आहे, खूप छान आहे कार्ड. बाकीच्या एनर्जी चेक करूया. ओके, टॉवर मुवमेंट येऊ शकतो थोडंसं फायनान्शियली याच्यामध्ये. डेव्हिलचं कार्ड आलं आहे. काय असतं ना की आपण एका ग्रोथमध्ये जेव्हा चालू असतं आपल्याला फायनान्शियली किंवा आपल्या बिझनेसमध्ये किंवा कशामध्ये आपली एखादी ग्रोथ होत असते, तर बाहेरच्या एनर्जीज थोड्याशा तुम्हाला टच आउट होऊ शकतात तुमच्याकडं. म्हणजे एक नजर दोष म्हणा, नाही का, आपल्या फायनान्शियली गोष्टींकडं लोक नजर दोष पण करू शकतात. थोडंसं तुम्हाला केअरफुल राहायचं त्या गोष्टींमध्ये. टॉवर मुवमेंट बहुतेक त्यासाठीच दाखवलं आहे, कारण डेव्हिलचं पण कार्ड आलेलं आहे. थोडंसं फायनान्शियली ना जेवढं व्यवस्थित सेविंग करून ठेवता येईल तेवढं करा. जास्त शो ऑफ करू नका, जास्त फायनान्शियली खर्च जास्ती करू नका. जेवढं ते 2 महिने अशा एनर्जीज येतात आहे म्हणजे डेफिनेटली थोडंसं मला असं वाटतं तुम्हाला केअरफुल राहायचं आहे. जास्त खर्च करू नका त्या महिन्यामध्ये. फायनान्शियली चांगलं आहे, पण 1 कार्ड चांगलं आलं आहे. म्हणजे मला असं वाटतंय फायनान्शियली अशा काही गोष्टी किंवा असे काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत जे नजरदोष लावू शकतात. ओके, फायनान्शियली तुम्हाला लॉसमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील, तुमच्याकडून काही गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न करतील. तर कोणालाही देताना विचारताना फायनान्शियली जिथं पैशा संदर्भातली गोष्ट आहे अजिबात घाई गडबड करायचं नाही. ओके, कारण हा जो दोन महिने जे तुमच्यासाठी आहेत ना थोडंसं केअरफुल राहायचं आहे तुम्हाला. घाई गडबडीत कोणताही निर्णय करायचा नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. फायनान्शियली चांगले होणार आहात, पण म्हणतो ना की पैसा आल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही कुठे इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं. तर तिथं तुम्हाला खूप केअरफुल हे 2 महिने राहायचं. जानेवारी आणि फेब्रुवारी महिना खूप केअरफुल राहायचं आहे. ओके, त्यासाठी मी वेगवेगळ्या एनर्जीज चेक केल्या. आपल्याला मेसेज पण समजतो ना तुमच्यासाठी मेसेज काय आहेत ते पण तुम्हाला समजेल ना. ओके, आपण गायडन्स तुमच्यासाठी एंजलचं काय आहे ते आपण चेक करूया. एंजल तुम्हाला काय गायडन्स देतात आहे. एंजलचा गायडन्स घेऊया, खूप महत्त्वाचं आहे. एंजल ज्यांचे जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे का, म्हणजे ज्यांचा मूल्यांक 1 आहे त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे का. आपण गायडन्स चेक करूया की एंजल तुम्हाला काय सांगतात आहे. जसं की तुम्हाला काही गोष्टींमध्ये मी असं आत्ता तुम्हाला बोललेलं आहे की तिथं तुम्हाला सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि जास्त घाई गडबडीत पैशा संदर्भातल्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत येत्या 2 महिन्यात तरी. आपण 3 कार्ड्स घेऊया, ओके होतील आपल्यासाठी. ओके, रोमॅन्स आलेलं आहे बघा, छान आहे कार्ड. एनर्जीज खूप छान आहेत, रोमॅन्स आहे तुमच्या लाईफमध्ये. एंजलने सांगितलं म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही आहे, ऑब्विसली 100% येसमध्येच आहे. ओके, येत्या काही आता इयरमध्येच दिलेलं आहे, काही वर्षामध्येच तुमच्या लाईफमध्ये जी काही ग्रोथ होणार आहे ती ग्रोथ येताना दिसते. आणि एंजलने सरळ साईन पण दिलेलं आहे की ती ग्रोथ तुमच्या लाईफमध्ये येते, डेफिनेटली व्यवस्थित थ्रू येते. देअर आर समथिंग बेटर. तुम्हाला कोणत्याही पॉईंटवर असं वाटलं कुठे जाऊन की काय करू की ह्याच्यापेक्षा बेटर काय मिळेल का, तर ह्याच्यापेक्षा बेटर जर तुमच्या लाईफमध्ये काय असेल तर नक्की निवडा, ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. एंजल स्वतः सांगतात आहे. अशा एखाद्या पॉईंटवर जर तुम्ही येऊन अडकला आणि तुम्हाला समजत नाही की डिसिजन काय घ्यायचा, कोणता डिसिजन तुमच्यासाठी बरोबर असेल, तर मला असं वाटतं एंजल तुम्हाला सांगतात की त्याच्यापेक्षा बेटर ही डिसिजन तुमच्यासाठी चांगला असू शकतो. मग जर बॉटमची एनर्जीज रोमॅन्स येत असेल तर कदाचित त्याच्या संदर्भातला पण मेसेज असू शकतो. ओके, किंवा तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला हा जॉब नको आहे, दुसरा करायचा आहे किंवा काय, तर त्याच्यासाठी सुद्धा कार्ड येतं आहे. डोंट स्टॉप, थांबायचं नाही आहे तुम्हाला. तुम्ही आता ज्या ग्रोथमध्ये चाललं आहे ना त्या ग्रोथमध्ये जायचं, फक्त केअरफुल राहायचं. स्टॉप अजिबात करायचं नाही, गिवअप अजिबात करायचं नाही आहे. येत्या 2 महिन्याचेच आपण एनर्जी चेक केलेले आहे. हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणखीन
हा मेसेज टाईमलेस तर राहणारच आहे, पण तुमच्याकडे ज्या वेळेला पोचेल तर त्यावेळेला तुमच्या कोणत्या जन्मतारीख आहेत. ओके, मी तर आता प्रत्येक मूल्यांकानुसार घेणार आहे 1 पासून 9 पर्यंत, पण तरीही तुमच्या कोणत्या म्हणजे तुमची बर्थडे डेट कोणती असेल त्या थ्रू जर मेसेज काय तुम्हाला द्यायचं असेल किंवा काय चेक करायचं असेल तरीही मला कमेंटमध्ये लिहिलं तरी चालेल. आजचा व्हिडिओ, आजचा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.